हिंगणी तालुका श्रीगोंदा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील सर्व चांदीच्या दागिन्यासह 2 सर्राईत आरोपी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्याकडून जेरबंद। आरोपीकडून 10,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 13/1/2026 रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंगणी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील मंदिराच्या गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराशेजारी गावकऱ्यांनी बसविलेल्या महादेवाच्या प्रतिकृतीचा 1,48,000 रुपये किमतीचा 1 किलो 873 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून चोरून नेला आहे। सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 6/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4) 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदर गावातील मंदिरातील चोरीच्या गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लगेचच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले होते। नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी तत्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचा गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमूल, आकाश काळे, योगेश कर्डिले, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देऊन रवाना केले। व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भास्कर खेमा पथवे राहणार नांदुरी दुमाला तालुका संगमनेर याने व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने आरोपीच्या राहत्या परिसरामध्ये जाऊन सलग 4 दिवस तपास केला, परंतु आरोपी हा सतत बाहेरगावी फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली। व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा त्याच्याकडील 4 चाकी वाहनातून संगमनेर कडून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये सापळा रचून आरोपी नामे भास्कर खेमा पथवे वय वर्ष 50 राहणार नांदोरी दुमाला तालुका संगमनेर, राजेंद्र ठकाजी उघडे वय वर्ष 33 राहणार नांदोरी दुमाला तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे मंदिर चोरीच्या गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी त्यांचा साथीदार संजय भास्कर गावडे राहणार नांदोरी दुमाला तालुका संगमनेर याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ताब्यातील आरोपीच्या कब्जातून 5,10,000 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 8,400 रुपये किमतीचे रोख रक्कम, 5,200 रुपये किमतीच्या चोरी करण्याकरता वापरलेले हत्यार, 5 लाख रुपये किमतीची तवेरा गाडी MH क्रमांक 4 CM 6712 असा एकूण 10,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी नामे राजेंद्र ठकाजी उघडे याच्या विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। तसेच आरोपी नामे भास्कर खेमा पथवे हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 6/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4) 305 प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करत आहे।